नमस्कार. ओंकार क्लासेसच्या तासगावच्या बॅचच्या सर्व विद्यार्थ्यांचे क्रॉपच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. कालच्या लेक्चरमध्ये आपण फार्म बजेट आणि इनपुट्स पाहिला आहे पॉईंट. आज आपण बघणार आहोत क्रॉपिंग स्कीम्स अँड कॅलेंडर ऑफ ऑपरेशन्स. आता क्रॉपिंग स्कीम म्हणजे काय? पीक आपण काय पद्धतीनं घेणार आहोत त्याला क्रॉपिंग स्कीम्स असं म्हणतात. आणि कॅलेंडर ऑफ ऑपरेशन म्हणजे वर्षभरामध्ये शेतीवरती काय काय कामं आपण करणार आहोत ती कामं याला आपण कॅलेंडर ऑफ ऑपरेशन्स असं म्हणणार आहोत. क्रॉपिंग स्कीमची पहिल्यांदा डेफिनेशन बघा. इट इज द बेसिस ऑन विच द फार्म बजेटिंग इज फ्रेम्ड अँड फार्म मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस आर डिसाइडेड. क्रॉपिंग स्कीमच्या आधारे आपण फार्मचं बजेट करतो, अंदाजपत्रक करतो, फ्रेम करतो अँड फार्मचं मॅनेजमेंट आपण करू शकतो, व्यवस्थापन करू शकतो. किंवा त्याची दुसरी डेफिनेशन दिलेली आहे, ऑर इट इज ए प्लॅन. प्लॅन म्हणजे नियोजन आपण म्हणू शकतो. प्लॅन अकॉर्डिंग टू विच क्रॉप्स आर ग्रोन ऑन अँड इंडिव्हिज्युअल प्लॉट. की आपण ठरवलेल्या पद्धतीनं शेताच्या प्लॉटवरती पिकं वाढवायची आहेत विथ ॲन ऑब्जेक्ट ऑफ गेटिंग मॅक्झिमम रिटर्न्स. आणि त्याच्या पाठीमागचा आपला हेतू असतो आपल्याला जास्तीत जास्त रिटर्न, परतावा मिळावा फ्रॉम ईच क्रॉप विदाऊट एम्पेअरिंग द सॉईल फर्टिलिटी. प्रत्येक पिकातून ज्यावेळेला आपण मॅक्झिमम रिटर्नची अपेक्षा करतो आहे त्यावेळेला सॉईल फर्टिलिटीमध्ये काही प्रॉब्लेम यायला नको याचाही विचार इथं झाला पाहिजे. याला आपण क्रॉपिंग स्कीम असं म्हणणार आहोत. तर पुढचा पॉईंट आहे कॅरेक्टरिस्टिक ऑफ गुड क्रॉपिंग. आपल्याला बरेचसे कॅरेक्टरिस्टिक इथं दिलेले आहेत. तुम्ही हा पॉईंट 2 ते 3 मार्क्ससाठी तयार करून ठेवायचा आहे. छोटे छोटे पॉईंट्स आहेत बघा. पहिला पॉईंट, इट शूड सॅटिस्फाय फूड रिक्वायरमेंट ऑफ फार्मर. क्रॉपिंग स्कीम अशी अडॉप्ट करायची आहे त्या शेतकऱ्यांनी की त्याची जी डेली रिक्वायरमेंट आहे फूडची ती त्या शेतातून भागली पाहिजे. फार्मर अँड हिज फॅमिली अँड द फूडर रिक्वायरमेंट ऑफ हिज कॅटल. ज्यावेळेला त्याच्या अन्नाची गरज शेतातून भागती आहे त्याच वेळेला त्याच्याकडं असणाऱ्या कॅटल्सच्या चाऱ्याचीही व्यवस्था झाली पाहिजे. फूड म्हणजे आपण जे खातो ते अन्न आणि जनावरांना जे खायला देतो त्याला फूडर म्हणतात, म्हणजे खाद्य असं म्हणतात. म्हणजे फूड आणि फूडरची रिक्वायरमेंट त्याच्यातून पूर्ण झाली पाहिजे. दुसरा पॉईंट बघा, इट शूड गिव्ह द गुड कॅश रिटर्न फ्रॉम द कॅश क्रॉप. ज्यावेळेला आपण कॅश क्रॉप लावतो त्यावेळेला आपल्याला त्याच्यापासून जास्त चांगला परतावा मिळावा, जास्त चांगले पैसे मिळावेत. कॅश क्रॉप म्हणजे नगदी पिकं असं आपण म्हणतो. म्हणजे आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे ऊसाचं पीक घेतलं जातं त्याच्यासारखी पिकं. इट शूड हॅव सफिशियंट एरिया अंडर मोस्ट प्रॉफिटेबल कॅश क्रॉप. आणि त्याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त एरिया प्रॉफिटेबल कॅश क्रॉपच्या अंडर सिलेक्ट करतो किंवा ठेवतो. इट शूड मेंटेन ऑर इव्हन इन्क्रीज द प्रोडक्टिव्हिटी ऑफ फार्म बाय प्रॉपर क्रॉप रोटेशन. आणि या क्रॉपिंग स्कीममध्ये आपण शेत जे आहे, जमीन जी आहे, फार्म जे आहे त्याची प्रोडक्टिव्हिटी वाढवतो आहे. कशाच्या साहाय्यानं? प्रॉपर क्रॉप रोटेशन. क्रॉप रोटेशन म्हणजे पिकांची फेरपालटणी असं आपण म्हणतो. म्हणजे तेच पीक एका प्लॉटवर आपण दरवर्षी घेत नाही. वेगळी वेगळी पिकं त्या शेतावरती घेतली जातात. त्यामुळं त्या जमिनीची प्रोडक्टिव्हिटी वाढते, कमी होत नाही. इट शूड एंगेज द फार्म लेबर्स प्रॉपरली थ्रू आउट द इयर. अशा पद्धतीनं आपल्याला स्कीम घ्यायची आहे की जेणेकरून आपल्याकडे असणारे लेबर्स आहेत त्यांना वर्षभर व्यवस्थित कामामध्ये आपल्याला एंगेज ठेवता यावं, व्यस्त ठेवता यावं. इट शूड कंपराइज ग्रीन मॅन्युअरिंग क्रॉप्स विच विल हेल्प इन मेंटेनिंग द कंडिशन ऑफ सॉईल. आता याच्यामध्ये आपल्याला ग्रीन मॅन्युअरिंग क्रॉप पण एकदा घ्यायचं आहे की जेणेकरून आपल्या सॉईलची कंडिशन व्यवस्थित राहील. त्याला आपण फिजिकल कंडिशन ऑफ सॉईल असं म्हणतो. इट शूड रेड्यूस द कॉस्ट ऑफ कल्टिवेशन ऑफ सक्सिडिंग क्रॉप. आणि या पद्धतीमध्ये पुढं जे आपण पीक घेणार आहोत त्याचा लागवडीचा खर्च आपल्याला कमी होतो. कॉस्ट ऑफ कल्टिवेशन म्हणजे त्याचा उत्पादन खर्च जो आहे तो. इट शूड बी हेल्पफुल इन इम्प्रूव्हिंग स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग ऑफ द फार्मर. आणि या क्रॉपिंग स्कीमच्या मार्फत ज्यावेळेला शेतकऱ्याला भरपूर पैसा मिळणार आहे त्यावेळेला त्याचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग सुधारणार आहे. स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग म्हणजे शेतकऱ्याचं राहणीमान. आता याच्यानंतरचा पॉईंट आहे कन्सिडरेशन्स फॉर सिलेक्टिंग क्रॉप एरिया अंडर क्रॉपिंग स्कीम. आता आपल्याला जेव्हा क्रॉपिंग स्कीमच्या अंडर क्रॉपचं सिलेक्शन करायचं आहे तेव्हा कुठल्या मुद्द्याचा आपण विचार करायचा आहे, कुठले पॉईंट्स आपण विचारात घ्यायचे आहेत,
ते आपल्याला पाहायचं आहे. याही प्रश्नामध्ये 7, 8, 9 पॉईंट आहेत. हे पॉईंट्स तुम्हाला 2 to 3 मार्क्सला परीक्षेला विचारले जाऊ शकतील. पहिला पॉईंट बघा, अव्हेलेबिलिटी ऑफ द लेबर थ्रूआउट द इयर अँड व्हेदर देर आर एनी पिरियड ऑफ ॲक्यूट शॉर्टेज ऑफ लेबर विच कॅन बी अवॉइडेड. आपण यावेळेला इथं असा विचार करायला पाहिजे की वर्षभर आपल्याला लेबर अवेलेबल होणार आहेत का, कामगार उपलब्ध होणार आहेत का, आणि वर्षातल्या कुठल्या तरी वेळेमध्ये काही वेळेला थोड्याफार प्रमाणामध्ये लेबरचं शॉर्टेज असतं का, तर तो टाईम आपल्याला अवॉइड करायचा आहे. हाऊ फार द पिरियड ऑफ पीक लोड ऑफ लेबर फॉर डिफरंट क्रॉप कॅन बी अवॉइडेड अँड क्रॉप्स विच विल अलाव मोर इव्हन स्प्रेड ऑफ द लेबर कॅन बी सिलेक्टेड. आपल्या फार्मवरती वेगवेगळ्या शेतांमध्ये वेगवेगळी पिकं असतील, तर त्या प्रत्येक पिकासाठी काम करायला लेबरला एकाच वेळेला जास्तीचं काम लागू नये, तर ते काम त्या शेतांमध्ये त्यांना स्प्रेड करून करायला मिळावं, म्हणजे वेगळ्या वेगळ्या वेळेला करायला मिळावं, म्हणजे ॲट ए टाईम त्याचं ओव्हरलॅपिंग होऊ नये. द रिलेटिव्ह कॉस्ट ऑफ प्रोडक्शन अँड एक्सपेक्टेड मार्केट प्राइसेस ऑफ द क्रॉप टू बी कल्टिवेटेड. आणि आपल्या क्रॉप प्रोडक्शनमध्ये खर्च किती होणार आहे, आपल्याला मार्केटमधून किती प्राईस एक्सपेक्टेड आहे, याचाही आपण इथं विचार केला पाहिजे. द कॅपिटल रिक्वायर्ड फॉर ग्रोईंग ऑफ द कॅश क्रॉप. आणि कॅश क्रॉप वाढवण्यासाठी आपल्याकडे काही गुंतवणूक म्हणून सुरुवातीला मुद्दल लागते, त्याचाही आपण विचार करायचा आहे. रिक्वायरमेंट फॉर द अदर फार्म एंटरप्राइजेस लाईक डेअरी, पोल्ट्री. आपल्या फार्मवरती पुन्हा डेअरी असेल, पोल्ट्री असेल, तर त्याची काय रिक्वायरमेंट आहे, तीही आपल्या फार्ममधून भागली पाहिजे, पूर्ण झाली पाहिजे. अवेलेबिलिटी ऑफ स्टोरेज. आपल्याकडे स्टोरेजच्या काय फॅसिलिटीज आहेत साठवणूक करण्याच्या, ट्रान्सपोर्ट म्हणजे माल वाहून नेण्याच्या, मार्केट फॅसिलिटीज फॉर पेरिशिबल प्रोड्यूस, की आपल्याकडे स्टोरेज काय आहे, ट्रान्सपोर्ट काय आहे, मार्केट फॅसिलिटीज काय आहेत, ते कशासाठी, पेरिशिबल प्रोड्यूस. पेरिशिबल म्हणजे नाशवंत, म्हणजे असा काही शेतातून माल निघतो की तो फार काळ आपण स्टोअर करू शकत नाही, मग त्यासाठी मार्केट फॅसिलिटीज, ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीज ॲज अर्ली ॲज पॉसिबल आपल्याला शक्य झाल्या पाहिजेत. द क्रॉपिंग प्लॅन्ट्स अडॅप्टेड ऑन द नेबरिंग फार्म्स. आता दुसऱ्या शेतकऱ्यांनी कुठली पिकं घेतलेली आहेत त्याचाही आपल्याला इथे आपली क्रॉपिंग स्कीम ठरवताना विचार करावा लागतो. म्हणजे साधारणतः आपल्याला जर भुईमुगाचं पीक घ्यायचं असेल, आपण भुईमुगाचं पीक घेतलं आणि बाकीच्या सगळ्या शेतकऱ्यांनी शेजारी ज्वारचं पीक घेतलं असेल, तर आपल्यालाही प्रेफरेबली ज्वारचं पीक घेणं परवडतं. आपण एकट्यानेच भुईमुगाचं पीक घेतलं तर भुईमुग या पिकावरती पडणारे कीड, रोग, त्याचे एनिमीज म्हणजे मंकीज असतील किंवा रॅट्स असतील, ते एकटे आपल्या शेतामध्येच नुकसान करतील. किंवा याच्या विरुद्ध बाकी सगळ्यांनी भुईमुग घेतला आणि आपण एकट्याने ज्वार प्लॅन्ट घेतले, तर ज्यावेळेला ज्वारचे ग्रेन्स तयार होणार आहे त्यामुळं पक्ष्यांमुळं, पाखरांमुळं जे नुकसान होणार आहे ते आपल्या एकट्याचंच होणार आहे. त्यामुळं शेजारच्या शेतकऱ्यांनी काय पीक लावलेलं आहे याचाही आपल्याला इथे विचार करावा लागतो. युटिलाइज लँड. लँडचा आपल्याला प्रॉपर यूज करायचा असतो. 70 to 75% ऑफ द फार्म फॉर खरीप क्रॉप. खरीप पिकासाठी आपल्याला 70 to 75% जमीन वापरायची आहे. रिमेनिंग 25 to 30% एरियाज टू बी युटिलाइज्ड फॉर रबी क्रॉप. आणि राहिलेला आपल्याला रबी क्रॉपसाठी वापरायचा आहे अंडर रेनफेड रिजन, की ज्या ठिकाणी पाऊस कमी पडतो अशा ठिकाणी. शालो सॉईल यूज्ड फॉर रायझिंग मायनर क्रॉप. जी आपली उथळ जमीन आहे, आता उथळ म्हणण्यापेक्षा इथे जी जमीन आहे ती आपण हलकी जमीन असं म्हणतो, तर ती मायनर क्रॉप्स लावण्यासाठी उपयोगात यावी. म्हणजे कुठले दिलेत बघा, ऑर ग्रासेस किंवा गवत, की जे आपल्याला डेअरीसाठी लागणार आहे. अँड अंडर हेवी सॉइल्स फॉलो डबल क्रॉपिंग. आता हेवी म्हणजे इथं भारी जमीन, भारी म्हणजे उत्कृष्ट क्वालिटीची जी जमीन असते ती जमीन आपण डबल क्रॉपिंगसाठी वापरतो, म्हणजे 2 वेळा त्या प्लॉटवरती आपल्याला पिकं घेता येतात. फायनान्शियल कंडिशन ऑफ द फार्मर फॉर मीटिंग द रिकरंट एक्सपेंडिचर ऑन द फार्म. आणि या सगळ्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला विचार करावा लागतो शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती काय आहे, की रिकरंट एक्सपेंडिचर म्हणजे पुन्हा पुन्हा शेतामध्ये तो पैसे इन्व्हेस्ट करू शकतो का, याचा विचार करूनच आपल्याला फार्मिंग जे आहे त्याच्यासाठी क्रॉपिंग स्कीम निवडावी लागते. क्रॉपिंग स्कीममध्ये आपण 3 पॉईंट्स बघितले. पहिल्यांदा त्याची डेफिनेशन, नंतर त्याचे कॅरेक्टरिस्टिक
आणि नंतर तिथं ती स्कीम निवडत असताना कुठल्या गोष्टी आपल्याला विचारात घ्याव्या लागतात हे पॉईंट आपण पाहिले. आता याच्या पुढचा पॉईंट आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघू. थँक्यू.